ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, यापुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या मरणाकरिता देवाचे वचन, उत्पत्ती अध्याय 45, 16 ते 20 ही वचने. उत्पत्ती अध्याय 45, 16 ते 20 ही वचने. योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहोचली. ती ऐकून फारोस व त्याच्या चाकरास आनंद झाला. फारो योसेफास म्हणाला, तू आपल्या भावास सांग, एवढे करा की आपली जनावरे लादून निघा व कनान देशास जा, आणि आपला बाप व आपली मुले माणसे यास घेऊन मजकडे या. म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हास देईन, व या देशातले उत्तम पदार्थ तुम्हास खावयास मिळतील. आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास सांग, एवढे करा. आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा, आणि आपल्या बापासही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळ करू नका. साऱ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्तीचं पुस्तक याचं 45 अध्याय 16 ते 20 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी योसेफाचे भाऊ आणि त्यांच्याविषयीची बातमी आपण बघतो. ज्यावेळेस फारोला ही गोष्ट करते ते ऐकून फारो त्याच्या चाकरास आनंद होतो, आणि फारो योसेफास म्हणतो की तू आपल्या भावास सांग, एवढे करा की आपली जनावरे लादून निघा व कनान देशात जा. आणि 2 देशाविषयी या ठिकाणी आम्ही वाचतो. पहिलं म्हणजे कनान आणि दुसरं म्हणजे मिस्र. आणि मिस्र देशाविषयी या ठिकाणी आम्ही वाचतो की 18 वचन, आणि आपला बाप व आपली मुले माणसे यास घेऊन मजकडे या. म्हणजे मिस्र देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हास देईन, व या देशातले उत्तम पदार्थ तुम्हास खाव्यास मिळतील. आणि या ठिकाणी
योसेफ म्हणताय की सर्वजण तुम्ही मजकडे या आणि जे काही उत्तम आहे ते मी तुम्हाला देईन, आणि सर्व तुमचे मुलेबाडे, माणसे, जनावरे सगळे घेऊन. मिसर देशाविषयी जर आम्ही पाहिलं माझ्या प्रियानो, त्या देशात दुष्काळ पडलेला होता. मिसर देशाविषयी जर आपण वाचलं तर गुलामगिरी, उत्पीडन, बाहेर जाण्याचं स्थान, पडून जाण्याचं स्थान, अनेक गोष्टी त्या मिस्र देशाविषयी आपण बायबलमध्ये वाचतो माझ्या प्रियानो. खूप कठीण परिस्थिती, पण त्याही परिस्थितीत योसेफ म्हणताय की जे काही उत्तम आहे मी ते तुम्हाला देईन. आज सगळीकडे दुःख आहे, तकलीफ आहे माझ्या प्रियानो, अनेक गोष्टी घडत आहेत, पण परमेश्वराचं वचन सांगते जे काही उत्तम आहे ते मी तुम्हाला देईन, तुम्ही मजकडे या. आज आम्हाला परमेश्वराकडे जायचंय. या दुःखाच्या, या तकलीफाच्या कठीण परिस्थितीत परमेश्वर आज या वचनाच्या द्वारे म्हणताय की तुम्ही तुमचे मुलेबाडे, तुमचे सगळं काय घेऊन तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला जे उत्कृष्ट आहे ते मी तुम्हाला देईन. आणि समोर जर वाचलं परत एक वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जा आणि आपल्या बापासही घेऊन या. ते भाऊ त्याच्याकडे येतात, त्यांचा बाप असतो, पण त्या बापालाही घेऊन येण्याविषयी सांगते. आपल्या मालमत्तेविषयी हळहळ करू नका. साऱ्या मिस्र देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगताय की साऱ्या मिस्र देशामध्ये जे उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे, ते मी तुम्हाला देईन. आणि होय माझ्या प्रियानो, दुःखात, तकलिफीत, संकटात परमेश्वराकडे येऊ. आपला बाप परमेश्वर त्याला घेऊन, त्याला विसरू नये माझ्या प्रियानो, त्या देवाकडे येऊ. म्हणजे देवबाप तुम्हाला आणि मला उत्तम, जे उत्कृष्ट आहे ते तुम्हाला आणि मला देईल. या त्या परमेश्वराकडे आणि त्याला सांगा परमेश्वर उत्कृष्ट, उत्तम तुम्हाला आणि मला देईल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभूशी. आज तुझे लेख अनेक आहेत जे दुःखात, तकलीफ, अनेक गोष्टी संकटात आहेत प्रभूशी, पण तुझं वचन सांगते त्या परिस्थितीत जर तुम्ही माझ्याकडे याल तर जे उत्तम ते मी तुम्हाला देईल. होय प्रभूजी, जे लोक तुझ्या जवळ येतात, तुला शरण येत आहेत, तुला आवडी मानतायत प्रभू, त्या प्रत्येकास उत्तम पदार्थाने तृप्त कर. उत्तम गोष्टींनी तू त्यांची काळजी घे परमेश्वरप्पा, आणि त्यांची प्रार्थना त्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो जो कोणी तुझा धावा करताय या दुःखाच्या परिस्थितीत, संकटात, तकलीफमध्ये, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्यांच्या गरजा पुरवी आणि त्यांना उत्तम पदार्थाने तृप्त कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.